स्विच ऑफ येतोय का? लागला का झटका? याच कामाच्या पैशातून काल तुम्ही उड्या मारत होता, माझ्यापेक्षा उंच भरारी. काय झाला परिणाम? पंख छाटले गेले. हा तर कसे छाटले, कोणी छाटले ते नका विचारू. काय मला ना माझं कौतुक करून घ्यायला आवडत नाही. आणखीन एक गोष्ट, कुणाची मदत घेण्याच्या भानगडीत पडू नका. आपल्या बुद्धिबळाच्या खेळामध्ये उगाच गरीब बिचारी प्यादी चिरडली जाते. दादा तुम्ही ह्या थराला जाल ना असं वाटलं नव्हतं. अहो काय केलं तुम्ही त्या माणसाचं? मी माणसाचं काय केलं ते महत्वाचं नाहीये, त्या माणसाचं कुणामुळं काय झालं ते महत्वाचं. त्याला कारणीभूत ही आहे. ही महाभारतामध्ये सुद्धा सख्खे चुलत भाऊ एकमेकांच्या विरोधात लढले होते केवळ एका बाईमुळं. तेव्हा हिच्यामुळं आणखीन अनेक माणसांचे जीव जाऊ नयेत असं जर वाटत असेल तर आत्ताच्या आत्ता हिला हिच्या घरी सोडू नये कायमची. अजूनही वेळ गेलेली नाहीये शहाणा हो. दादा तुम्ही अतिशय चुकीचं वागलं आणि तसंही आमच्या कामात ढवळाढवळ करण्याचा तुम्हाला काय अधिकार आहे? मला वाटलं नव्हतं की कालच्या त्या एवढ्याशा पराभवामुळे तुमची एवढी तडफड होईल. तडफड नाही, डरकाळी आहे. एका सिंहाची डरकाळी. अजून बरेच पलटवार बाकी आहेत आणि ताबडतोब माझ्या घरातून आणि माझ्या मुलाच्या आयुष्यातून कायमचं निघून जायचं. आता असे एक एक धक्के देईन ना, पळता भुईत थोडी होईल तुझी. केदार मालक. गाडी काढ. हो. रावसाहेब नगरकर तुम्ही फक्त वाईटच नाही तर निर्दयी पण आहात. काम काढून घ्यायला भला माणसांना काय त्रास दिला असेल ते देवालाच माहित. आणखी काय करणार? जीवाची नाहीतर व्यवसाय बंद करण्याची भीती घातली असेल. मुक्ता तुला सांगतो, दडपशाही हुकुमशाही ही ना त्यांच्या रक्तात आहे. पण मी त्यांना घाबरत नाही. मला माहितीये लग्न कुठे. आपण तिथे जाऊ, सरांना भेटू आणि त्यांची भीती घालवण्याचा प्रयत्न करू. आपल्याला त्यांना विश्वास द्यावा लागेल. पण मला नाही वाटत ते तिथं असतील. मुक्ता ते तिथे गेल्याशिवाय कसं करणार आपल्याला? आणि मी ना असं हातावर हात ठेवून नाही बसू शकत. मुक्ता मी परत सांगतोय, मी दादांना बिलकुल घाबरत नाहीये. ते मला जितकं दाबण्याचा प्रयत्न करतील ना, मी तितकाच उसळी घेऊन बाहेर पडेन. अगं इथे तर कोणीच दिसत नाहीये. सगळं मोकळं मोकळंच आहे. मंगल कार्यालय पण हेच आहे. वय तिकडे तो माणूस काहीतरी काम करतोय, त्यांना एकदा विचारा ना. हो काका, इथे एक लग्न होतं ना? होतं ना. काय झालं काय माहित नाही. रात्रीपासून समजा गायब आहे. आज कोणत्या तरी निवडणुकाची मीटिंग आहे एवढं माहित आहे. साहेब आले. अरे बापरे. रावसाहेब नगरकरांचा, रावसाहेब नगरकरांचा, रावसाहेब नगरकरांचा, रावसाहेब नगरकरांचा, रावसाहेब नगरकरांचा.
दादा या थराला जातील ना असं मला वाटलं नाही. तुला माहितीये का ते काय करतायत? आपलं काम काढून घेऊन आपल्या नाड्या आवळायला बघतायत. आपल्या मुलाला आणि आपल्या सुनेला हरवण्यासाठी ना ते स्वतःची सगळी ताकद लावून बघ. मला ना आता ते भेसूर वाटायला लागेल. खरं मुक्ता मला त्यांची भीती वाटते. हे बघ, आणि मी असं जर शांत बसलो ना तर ही भीती मला गिळून टाकेल. नाही नाही मुक्ता, मला त्यांना जाब विचारायलाच हवा, आणि तेही त्या सगळ्या लोकांसमोर जाब विचारायला हवा. मग तुम्ही जास्त चिडचिड करू नका. राग माणसाला काही सुचून देत नाही. त्यांना काय करायचं ते करू द्या. आपण दुसरं काम शोधू. तो मुक्ता, आपण दुसरं तिसरं चौथं कितीही कामं शोधली ना तरी हा माणूस आपल्याकडून ते काम काढून घेणार म्हणजे घेणारच. आणि मुक्ता, हे इतकंच नाही, आपल्याला जे काम देतील ना त्यांना पण आयुष्यातून उठवणार. अगं, अशानं घाबरतील लोक आपल्याला कुणी दारात सुद्धा उभं करणार नाही. मला त्याच जास्त वाईट वाटत आहे. आपल्यामुळे लोकांना किती त्रास होतोय. पप्प्याला विचारायला पाहिजे. वय थांब, त्याला फोन करतो. तुम्ही ज्या नंबरशी संपर्क करू इच्छिता तो सध्या स्विच ऑफ आहे. तो बंद येतोय. परत एकदा करतो. तुम्ही ज्या नंबरशी संपर्क करू इच्छिता तो सध्या स्विच ऑफ आहे. हा पप्प्या पण ना जेव्हा गरज असते ना तेव्हा नेमका फोन बंद करून बसतो. कोणाची मदत घेण्याच्या भानगडीत पडू नका. आपल्या बुद्धिबळाच्या खेळामध्ये उगाच गरीब बिचारी प्यादी चिरडली जाते. काय झालं? या भाऊचा फोन बंद येतोय म्हणजे मोठ्या मालकांनी तर चल, आपण पप्प्याकडे जाऊया. रिक्षा चल. सर, आपका चाय. चला चला पटकन जाऊ. सर, आपका चाय. दादांनी त्यांना नको नको करून सोडले. ज्या कामामुळे मुक्ता त्या दिवशी इतकी उडत होती ना, ते दादांनी कामच काढून घेतले. हो हो, नुसतं काम काढून घेतलं नाही तर ज्यांनी काम दिलं होतं ना त्याचं ऑफिसच बंद करून टाकलं. मी तर हे पण ऐकलंय की भीतीने तो शहरच सोडून पळाला म्हणे. आता त्यांना कोणीही काम देताना 10 वेळा विचार करेल. किती मजा. म्हणजे घरातून रस्त्यावर आणि कामावरूनही रस्त्यावरच. वा वा. त्या मुक्तानी दादाला अजून ओळखला नाहीये. वाघ जसा आपल्या सावजाला असा तोंडात धरतो आणि खेळवून खेळवून संपवतो ना, तसा दादा मुक्ताला संपवून टाकणार आहे. म्हणजे मुक्ताच्या मुजोरीची हवाच काढली म्हणायची दादांनी. तुम्हाला मनातल्या मनात अशा कितकिल्या होत आहेत हो ना. हो.